श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी हा ड्रेस बनवत आहे। आता हा ड्रेस बनवायला मला बराच वेळ लागला होता आणि ड्रेस बनवत असताना माझ्या घराची अवस्था काहीशी बघण्यासारखी झाली होती। मी शिलाई काम करत असलं की घराचं काम पण वाढून जातं, कारण तिकडं माझं लक्ष असतं तोपर्यंत लेकरं इकडं सगळं काम वाढवून ठेवतात आणि मला तिकडलं काम झालं की लगेच इकडं काम करायला लागतं। सगळं काम वगैरे आपटून घेतलं, हातपाय तोंड धुवून घेतले आणि मग माझं देखील आवरून घेतलं। आज वेणी वगैरे घालून घेतली होती। 2-4 दिवसानंतर आज मी वेणी घातली होती आणि देवाची इकडं देवाबत्ती करायला घेतली। तोपर्यंत आमच्या घरची लाईट देखील गेली होती। आता इथं तिथं हा गजरा देऊ खेळताना पडलेला होता, तो केसामध्ये लावून घेतला आणि इथं तुळशीला देखील दिवा लावायला घेतला। तोपर्यंत माझ्या मनात असं येतच होतं की आता धनी आले तर म्हणतील की अरे आज कसं काय इतकं नटून थटून बसली, असा विचार मनातच येत होता की अरे आपले नवरा कसं काय आपल्याला सरप्राईज देत नाही, गजरा वगैरे आणत नाही। तोपर्यंत तर धन्याचं आगमन झालं होतं। धन्याने मला सरप्राईज आणलं होतं, पण नेमकं काय मला सुद्धा माहीत नव्हतं। तर खूप दिवसानंतर आज सरप्राईज आणलं होतं। धना मला नेहमी म्हणतच असतो तू काही मागतच नाही, आणं म्हणतच नाही, तुझी काही डिमांडच नसते, पण आज मला मनानेच इथं सरप्राईज म्हणते त्यांनी शेवपुरी आणली होती। मला खरं तर शेवपुरी खूप आवडते, पण मला जास्त आजकाल बाहेरचं खायचं जास्त मन होत नाही, म्हणून मी काही सांगतच नाही। पण आता मनाने आणले म्हणल्यावर मी पण आवडीने खायला बसले। आता शिवमदादा काय घरी नव्हते, त्यांना आवाज देऊन बोलवून घेतलं आणि मग आम्ही तिघांनी तर शेवपुरी खायला घेतली। आता मी आश्चर्यचकित झाले की धना कसं काय शेवपुरी खात नाही, धना खात नाही म्हणलं माझ्या मनातच आलं अरे धन्यानं काहीतरी बाहेर खाल्लं असेल। मग विचारलं तर म्हणे हा मी थोडासा वडापाव खाल्ला। अगोदर मनाने तर काही सांगितलं नाही, पण मी विचारल्यानंतर म्हणे हा वडापाव खाल्ला। आता पाणीपुरी वगैरे खाऊन झाल्यानंतर मी भरपूर सारा इथे लसूण सोलून घेतला। आमची ही दूध छोटीशी आहे ती मोठी मोठी व्हायला लागली, तसं जास्तच नाटकं करायला लागली आहे। खूप साऱ्या लसूण सोलून घेतला, तर सगळ्यांनी थोडं थोडं खाल्लं होतं, म्हणून मी तर सपक खिचडीच करायचं ठरवलं। तर खूप सारा लसण टाकून इथं खिचडी बनवली होती। सपक खिचडीला कसं लसण अद्रक टाकली की खूप छान लागते। आता दोघांनी पण थोडं थोडं खाल्लं होतं, म्हणून मग सपक बनवली जेणेकरून लेकरं खातील आणि आम्ही पण खाऊ। आणि सपक खिचडीमध्ये तूप टाकले की अशी मस्त लागते। आज शिवमला तर माझ्या खूप आवडते, पण माझी देव खूप जास्त नाटकं करते काही पण खायला। चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चलो बाय।